दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. उपलब फार्म, सोरेगाव, उत्तर सोलापूर या ठिकाणी आलेले आहोत आणि इथल्या सौ गीता सुशील उपलब या वहिनींना भेटणार आहोत. काय ग्रीनरी आहे, वाव, काय मस्त वातावरण आहे. अशी पायवाट दिसते आहे, नागमोडी पायवाट, आणि त्यातून त्या फार्मवर जाऊन आपण बोलतं करणार आहोत. उपलब कुटुंबाला सोलापूरची शेंगा चटणी, सोलापूरची शेंगा भाजी आणि सोलापूरची ती भाकरी किती छान. हल्ली हे म्हणजे म्हणतात ना, पिझ्झा बर्गरच्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये या गोष्टी शहरांमध्ये काहीशा दुर्मिळ झालेल्या आहेत. या गोष्टीचा आस्वाद बघू आम्हाला घेता येतो का? पण आत्ता आनंद लुटिया गप्पांचा, भेटूया उपलब कुटुंबाला. नमस्कार 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 सगळं. दिवा भिजून गेलाय. असू द्या, वारा एवढा आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या प्रेमाचा दिवा पेटलेला आहे ना, तो जास्त महत्त्वाचा. घ्या, उखाणा घ्या. केळीच्या वनात पिकते सोनेरी केळी. थांबा, केळीच्या वनात म्हणजे तिकडे केळी. केळीचा बाग तिकडे ना, वन तिकडे आहे ना, बरोबर. हा, केळीच्या वनात पिकते सोनेरी केळी. सुशील रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. अरे वा, अभिनंदन. काय सुंदर उखाणा घेतला. मी पहिल्यांदा असं बघितलं, केळीच्या वनात हात ज्या दिशेला जाईल त्या तिकडे केळीचं बन आहे ना. व्हेरी गुड. आहे ना, केळीचं बन. म्हटलं आहे म्हणूनच म्हटलं. एरवी उखाणा घेतला जातो पण अवतीभोवती ते काही नसतं, इकडे सगळं आहे. छान वाटलं आम्हाला. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर सुशील उपलब. नमस्कार. नमस्कार. हा माझा मुलगा नमस्कार. उपलब. हा माझा दीराचा मुलगा तने. हॅलो. हे माझे सासरे नमस्कार. हे माझा भाऊ आहे. नमस्कार. नमस्कार. आणि हा माझे दीर आहेत भूषण नमस्कार. उपलब. नमस्कार. आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी. नमस्कार. 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 मोदी परिवार सगळा. हो का? सोलापूरवरून इकडे आले खास काय माझ्यासाठी. सांगता, प्रवासामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती झालेलं शिखरण दिसतंय. खुश आहेत सगळे. वा वा वा. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. हिमालयावर पडतात बर्फाचे खडे, विष्णुरावांचं नाव घेते आदेश भाऊजींच्या पुढे. अजंठा वेरूळचे कारागीर होते कुशल, सुरेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी स्पेशल. हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, आदेश भाऊजी उभे राहिले पैठणी घेऊन दारात, कशी उघरात. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मुंबई, दैसर. दैसरला कुठे? दैसरला आनंदनगर. आनंदनगर. कोण कोण होतं तेव्हा घरात? आई, वडील आता गेले आणि भाऊ, 2 भाऊ. सगळं बालपण एकदम मस्त मजेत. सगळं मजेत. एखादी गोष्ट मागितली की पटकन मिळायची. हो हो. भावानी फार लाड केले. भावानी? खूप म्हणजे खूपच. आता कुठे असतो तो? दैसरला असतो. दैसरला. हो. पण मग बोलणं होतं रोज? हो, रोज रोज न चुकता. काय सांगता? आणि वहिनी बरोबर पण तसंच. आई वडिलांचं प्रेम दिलं त्यांनी मला, वहिनीने आणि भावानी खूप. मग आज मिस करताय त्यांना? खूप खूप. कालपासून सकाळी रडले पण भावाबरोबर. त्याची खूप आठवण आली आज. म्हणजे असा भाऊ सगळ्यांना मिळू दे आणि पुढच्या जन्मी मला त्याच्या पोटी जन्माला येऊ दे. क्या बात आहे. वा, तुमच्या मनातली इच्छा किंवा मी म्हणतो की हा आनंद असतो आणि अशा वेळेला या सगळ्यांची आठवण करणं खूप. तेच मला आई वडील म्हणून मिळू दे पुढच्या जन्मी. आज ते एपिसोड बघत असतील हो. तर या कॅमेऱ्यात बघून सांगा, काय सांगाल त्यांना? मैशांना मी तुझी खूप आठवण काढते, खूप.
मला पुढच्या जन्मी तूच मला वडील म्हणून मिळू दे आणि तीच मला आई पाहिजे, माझी वहिनी म्हणून मला आई पाहिजे, एवढंच मी मागेन देवाजवळ. पण मग बालपणी तुम्ही दोघे एकाच शाळेत होता? भाऊ नाही, आमच्या वेगवेगळी शाळा. तुमची शाळा कुठली होती? SNDT. आणि त्यांची विल्सन. पण कधी भांडला नाहीत मारामारी लहानपणी? नाही, कधीच. जराही नाही? कधीच काय सांगता? कधीच चिडचिड? नाही. एखादी गोष्ट आणली ती मला पाहिजे नाही, म्हणून? कधीच नाही. का हो असं? बहिणी बरोबर होत होतं. हा, बहीण कुठली? पुण्याला राहते ती मोठी बहीण माझी. मोठी आहे का? ती सतत सगळं घ्यायची? सतत म्हणजे ती खूप गरीब होती, मी घेत होते सगळं. काय सांगता? अच्छा. त्याच्यामुळे ती भांडायची आणि आई माझी बाजू घ्यायची, त्याच्यामुळे म्हणायची की मी सावत्र आहे, ती सक्की आहे, असं म्हणायची. भांडणं व्हायचे. मी हट्टी होते. काय सांगता? खूप लाड केले तसं म्हणून भावाने. मग सोलापूरमध्ये कधी आलात तुम्ही? 88 मध्ये माझं लग्न झालं. बोलवा जरा मिस्टरांना. अहो या. नमस्कार. नमस्कार. बसा बसा बसा. तुमचं बालपण कुठलं? माझं सोलापुरात. सोलापुरात. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी आई वडील आणि माझ्या लहानपणी माझे आजी आजोबा होते, आत्या होती, माझी आत्या आहे अजून पण आहे. हा. आता तुम्ही काय करता? आता मी शेतीच करतो. शेती करता? काय छान, मस्त. हो की नाही? तुम्ही कधी गेलात शेतात? शेतात लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच इकडे आले शेतात. त्याच्या आधी मुंबईला मला शेत माहित नव्हतं. माहित नव्हतं? नाही. पण जमलं कसं? माझ्या भावाच्या मुलाच्या मामाच्या मुलाच्या लग्नाला मी इकडे आले होते सोलापूरला. त्यांनी तेव्हा बघितलं मला. कोणी? ह्यांनी बघितलं. थांबा एक मिनिट. तुम्ही काय बघायला बसला होतात? तुम्ही कसं काय बघितलं? ती दिसली तिथं. तिथं दिसली? हा. हा. आणि मग मला पण मुली बघत होते. मग मला आवडली. काय सांगता? मग पुढे? मग मी माझ्या आत्याला सांगितलं, काय मला दहीसरला जायचं. नाही मला आवडली म्हणलं. आणि त्याच दिवशी दुसरी आधी एक मुलगी बघितलेली होती आम्ही. मग ते म्हणत होते की तिची मोठी बहीण आहे ती करून घ्या ना. आणि मग तिचे मामा आले की ते 4 मुली उभे करतो, कुठली तुला पसंत आहे. तेवढ्यात माझा हा मेहुणा आहे ना, तो येऊन उभा राहिला. कुठला मेहुणा? नमस्कार. माझ्या मामाचा मुलगा आहे. त्यांनी काय केलं उभं राहून? तो म्हणाला की चल दादानी बोलवलंय, तुझं लग्न फिक्सच केलेलं आहे. फिक्सच केलं? आणि पुढे काय विचार करू दिलेच नाही, नेऊन बसवले. म्हणजे तुम्ही आज जबाबदार या चांगल्या गोष्टीला, असं म्हणतोय मी. हा, हो ना? बरं. मग काय लगेच होकार झाला? हा, नाही मग विचारले, बघ बोलून बघ, बोलता येतं का, मुख्य आहे का, चालून बघ, आंधळी आहे का, लंगडी आहे सुईमध्ये दोरा होता येतं का, चालून दाखव. काय सांगता? हे सगळं केलं? नाही, विचारायला लावलं. मी सांगत नाही, होते विचार म्हणून. आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी साखरपुडा केला. त्याच दिवशी लगेच. आणि माझ्या फक्त आई आणि वडील होते, मी होते. माझे भावंड वगैरे कोणीच नव्हते. मग कोणाला माहीतच नाही माझं ठरलं लग्न वगैरे. मग त्यांना फोन करून सांगितल्यानंतर मग ह्यांना पुण्यात बोलवलं. ते लोक पुण्यात आले आणि मग ह्यांना पुण्यात बघितलं. मग अशा तऱ्हेने लग्न झालं. किती वर्ष झाली लग्नाला? 26 वर्ष. पण शेतात तुम्ही रमाल असं वाटलं होतं? कारण शहरी नाही. जीवन गेलं हो, हो, होतं. हो. एकदम शेतात आलात, एकीकडे केळीचं बन, दुसरीकडे उसाचा फळ. नाही फळच म्हणतात ना, काय उसाचा? ऊसाच्या ह्याच्यावरनं पण फार भारी होतं. काय झालं? मी सुरुवातीला आले होते ना, तेव्हा मला माहीत नव्हतं कलिंगड कुठे लागतं, ऊस कसं असतं, काय ते माहीत नव्हतं. मग एकदा शेतात ह्यांनी आणल्यानंतर हे मला म्हणतात झाडावर कलिंगड लागतं. झाडावर? हो, मला उगीच असं सांगायचे झाडावर कलिंगड. म्हटलं अहो किती जड ना, किती बघ म्हणे किती. मी म्हटलं अहो कलिंगड किती जड होत असेल ना, म्हटलं झाडावर. आणि परत ऊसाचं काय सांगितलं होतं? मका लावला होता आम्ही. मक्याच्या पिकात आम्ही गेलो. ही म्हणते किती छान ऊस आलाय ना. म्हणलं शेतकऱ्याची बायको हसतील आता सगळे. नंतर आता कळायला लागलं सगळं हळूहळू. आता या ठिकाणी वजनाचा काटा येणार आणि मी जितकं वजन सांगणार तितकं वजन या गोळा करणार का आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर कुटुंबालाही बोलतं करणार. पण आधी हा खेळ. आम्ही आता शेतामध्ये बसलेले आहोत आणि इथून घर काही अंतरावरती आहे. मग एरवी आपण 2 मिनिटाची वेळ देतो. आज थोडीशी वेळ आपण वाढवणार आहोत आणि ती वेळ 2 डबल देऊया, 4 मिनिटाची वेळ देणार आहोत. बघूया 4 मिनिटामध्ये मी जितकं वजन सांगणार तितकं वजन अचूक गोळा करणार का. आणि वजन आहे काय, लग्नाची तारीख 19 एप्रिल 88. 1988 एवढं वजन त्यांना करायचं आहे. म्हणजे 1 किलो 988 ग्रॅम. वेळ सुरू झाली. टॅन टॅन.
1988. किती झाले? एक वाटी एक केळी काढून ठेवतात. नाही जास्त झालंय ना. 2 किलो 24 ग्रॅम झालेलं आहे. 1721 ग्रॅम झाले. 2 मिनिट पूर्ण होत आलेली आहेत. 1818. 1914. 1972. थांबा 1982. 1984. थांबा 1988 झाले की 88. 89. टाकू नाही. थांबा झालं की अभिनंदन. या सगळ्या काड्या मिळून एक चॉकलेट झाली 2. थांबा अंगठ्या किती? जितक्या अंगठ्या तितकं अर्थात एकच आहे त्यामुळे 3 4 5. बघूया काय काय आहे. 6 7 8 9 डबा 10 टोप 11 12 आणि 12. 2400 रुपयाची ही लक्ष्मी तुमच्याकडे आली आहे. थँक्यू. नमस्कार. नमस्कार नमस्कार सगळ्यांचं स्वागत. बरं आता बऱ्याचदा मैत्रिणी तुम्ही भेटत असाल मग काहीतरी खेळ होत असतील गप्पा होत असतील बरोबर. मग तुमच्यात कोणी असं सिने कलावंतांचा अभिनय वगैरे करणार कोणी नाही का? कोण? या अरे कुठल्या कोणाची ऍक्टिंग करणार? क्या बात आहे. अरे टाळ्या वाजवा. हो राजेश खन्ना. राजेश हा चला. कसं कसं परत एकदा हा लवकर लवकर हा करा. आय हेट टीयर्स पुष्पा. आणि दुसरं काहीतरी करत होता असं. ते राजेश खन्नाचं काय डान्स करा. राजेश खन्नांचं एखादं आज ना छोडेंगे. अरे क्या बात आहे. बघितलं इतकी वर्ष झाली. मग खरं म्हणतात की एखादा कलावंत एखादी भूमिका अशा पद्धतीने गाजवतो की अनेक रसिकांच्या मनावर अनेक वर्ष ते नाव कोरलं जातं. असंच आहे राजेश खन्ना यांचं की आज इतक्या वर्षानंतर कदाचित आजच्या सगळ्या तरुण मुलींना माहीत नसेल पण सुपरस्टार पद काय असतं ते राजेश खन्ना यांनी दाखवलेलं आहे. तुमच्यामुळे राजेश खन्ना यांची आठवण आली. आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया आणि तुमच्यासाठी पण टाळ्या. माया वहिनींना झी मराठीकडून एक छोटीशी भेट पण देऊया. बरं आता मला तुम्हाला विचारायचं आहे लग्नाला किती वर्ष झाली? 26 वर्ष लग्नाला झालेली आहेत. स्वभावामध्ये यांनी एक बदल करावा असं जर सांगितलं तर कुठला बदल करायला पाहिजे? विसरतात फार. विसरतात फार. बरं लग्न झालं हे नाही ना विसरलं. बरं यांनी कुठला बदल केला पाहिजे? रागाला येते लवकर. अरे अरे अरे. आणि सगळा राग माझ्यावर निघतो. आई 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 आम्ही सहभागी आहोत. काय त्यांचं झालंय बघा ना. सगळा राग माझ्यावर निघतो म्हणजे केवढं ते दयनीय अवस्था झाली आहे ते. काय वाटतं या पुढचं आव्हान कुणासाठी आहे? तुमच्यासाठी की यांच्या दोघांसाठी? आणि हा पहिला चित्रपट. बरं ओठांची हालचाल झाली तर बक्षीस बाद होणार. वेळ सुरू झाली. चित्रपट पहिला. मनातल्या मनात. झोपडी देऊळ. 20 सेकंद झाली. बोलायचं नाही. अभिनंदन. झी मराठीकडून ते मोत्याचे झुमके. गाणं बोलायचं नाही. झुमका
तर तुम्ही करा त्याच्यावर. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे थांबा यांच्यासाठी अभिनंदन. आणि आता वेळ सुरू. बोल नका बोलायचं बोलायचं अख्खं वाक्य बोलले ते. म्हण आहे म्हण बोलायचं नाही हो. ओठांची हालचाल नाही. त्यांना पण घ्या बरोबर. काय खातात टाकीचे घाऊस असल्याशिवाय देव पण येत नाही. तुम्ही काय करत होता टाकीचे. तुम्ही काय करत होता त्याच्यावर लक्षात आलं. एक मिनिट. आणि तुम्ही काय करत होता. एकीकडे टाकीचे घाव घातले जात होते तर दुसरीकडे टाके घातले जात होते. झी मराठीकडून पण त्यांनी करेक्ट अभिनय हो की नाही. कारण रोज टाकीला घाव घालत असतात. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुमच्यासाठी अभिनय. आणि मी त्यांना सांगितलं ह्या पुढे येऊन अभिनय करत होते ते बिचारे टाकीला घाव घालत बसले होते. तेव्हा ह्यांना म्हटलं मी हो त्यांना पण घ्या बरोबर. तर त्यांचे एक्सप्रेशन्स कसे त्यांना पण घ्या बरोबर. पण काय गोड एक्सप्रेशन्स होते. राहू द्या त्यांना मी कर. बरं ह्या अशा गप्पा अशी धमाल मजा मस्ती आणि त्यामधूनच घट्ट होणारी नाती ही मस्करी असली तरी सुद्धा काही क्षण चेहऱ्यावरती येणारं हसू हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण आयुष्यभर आसू हे कुठे ना कुठे पाचवीला पुजलेलेच असतात. पण ते नको. हसूया आनंदी राहूया आनंद देऊया आणि प्रत्येक घर आनंदी करूया. शेतामध्ये फेरफटका मारत असताना एका बाजूला ऊसाची शेती तर डाव्या बाजूला केळीचं बन. जरा फेरफटका झालेला आहे आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आजच्या भागातल्या पैठणीच्या खेळाला. आणि त्यासाठी सगळेजण उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करूया. खूप चिठ्ठ्या खरं तर या काचेच्या हंडीमध्ये एकवटलेल्या आहेत. प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स असे आहेत की त्यांचंच नाव येणार आहे. पण एक कुणाचं तरी नाव जाहीर होणार. ते नाव कुणाचं बघूया. नाव आहे लक्ष्मी ज्ञानेश्वर गाडे. नाव सांगा. लक्ष्मी ज्ञानेश्वर गादे. कुठे राहता. द्वारका नगरी. कोण कोण असतं घरी. आम्ही दोघं आमची 2 मुलांची लग्न झाले. आम्ही दोघं आहेत. सासू आहे हां आणि 3 जावा आणि 3 दिरा. म्हणजे या खेळात तुम्ही याल असं वाटलं होतं. नाही अजिबात नाही. आता कसं वाटतंय. आता छान वाटतं. हो ना. मला मराठी येत नाही. नाही पण छान बोलताय तुम्ही मराठी. तरी पण आणि तुम्हाला छान कसलं वाटतंय. बाकीच्यांचं आलं नाही त्याचं. नाही तसं काय नाहीये. मग तुमचं नाव आलं तर नाही आहे. पण मला लिहिता पण येत नाही. आमच्या जाऊ लिहिली. जाऊ लिहिली. कुठे जाऊ लिहिली. आमचे धीर पण आले. जाऊला आता वाटतंय दोन्ही चिठ्ठीत माझं नाव लिहिली असतं तर बरं झालं असतं. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. कोण पैठणी जिंकणार आता ठरणार. समोर ही या शेतातली बैलगाडी आणि हा फुटबॉलचा चेंडू इथून टाकायचा तो बैलगाडीत जाऊन थांबला पाहिजे. दोघींना 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला नडून येईल म्हणजे मला वाटलं आडून येईल. एक टाका बरोबर इकडे सर. हां शांतपणे. चार 0.
10 संधी झालेल्या आहेत, 3 ही गुणसंख्या आहे आणि आता आव्हान तुमच्याकडे आलेलं आहे. टाका. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. जाऊबाई, ही यांच्या मिस्टरांना नेऊन द्या. उपविजेत्या ठरल्या उपलप वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. इथे आल्या, जाऊबाईंनी चिठ्ठी टाकली, स्वतः काही नाव नाही लिहिलं आणि या खेळात सहभागी होऊन आजच्या पैठणीच्या विजेत्या ठरल्या गादेवहिनी. गादेवहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. काढा ना लवकर. अभिनंदन. उपलप फार्म सोलापूर या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.